जय शिवराय शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 ची अंमलबजावणी चालू आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत 17 लाख पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। त्यापैकी जवळपास 12 लाख शेतकऱ्यांनी आपली केवायसी कंप्लीट केलेली होती आणि त्या 12 लाख मधून सुद्धा फक्त आणि फक्त जवळपास 6 लाख शेतकऱ्यांची निधी त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वितरित करण्यात आले होते। परंतु आता आज 19 ऑगस्ट 2026 रोजी अजून एक निधी वितरणास मान्यता देणारा जी.आर. शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि आता उर्वरित राहिलेले जवळपास 6 लाख शेतकरी यांच्या खात्यामध्ये यांच्या कर्ज खात्यामध्ये निधी वितरणाचं काम आता शासनाकडून लवकरच सुरू होणार आहे। तर बघूया या शासन निर्णयामध्ये काय लिहिलंय आणि कोणत्या शेतकऱ्यांचे आता किती पैसे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये येणार आहेत। तर चला कम्प्युटर स्क्रीनवरती वळूया। तर शेतकरी मित्रांनो आपण आता कम्प्युटर स्क्रीनवरती आलेलो आहोत। बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत निधी वितरण करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार विभाग, हे बघा 19 ऑगस्ट 2026 चा हा जी.आर. आहे, म्हणजे आजच आलेला जी.आर. आहे। यामध्ये शासन निर्णय समजून घ्या काय आहे। सन 2026-27 या वार्षिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या अंतर्गत रुपये 20,552 कोटी इतका निधी मंजूर असून सद्यस्थितीत या लेखा शीर्षकाखाली 13,551 कोटी इतका निधी शिल्लक आहे। सदर निधीपैकी 4,000 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे। म्हणजे आता 4,000 कोटीची तरतूद सध्या जे 6 लाख शेतकरी अजून पात्र असून निधी वितरित करण्यासाठी बाकी आहेत त्यांच्यासाठी आता 4,000 कोटीची तरतूद शासनाने 19 ऑगस्ट रोजी केलेली आहे। पुढे बघा, निधी आहरण करून वेळेत खर्च होईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी, तसेच याबाबतचा अहवाल व खर्च ही माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी। म्हणजे आता हा निधी लवकरात लवकर खर्च करण्यात यावा हीच शासनाची मागणी आहे। आता लवकरात लवकर राहिलेल्या जवळपास 6 लाख शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वितरित करण्याचे काम सुरू होणार आहे। बाकी आता अजून नवीन यादी कधी येते याबाबतची काही अपडेट नाही। काही अपडेट आली तर नक्कीच एक नवीन व्हिडिओ मध्ये घेण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मग व्हिडिओला आताच एक लाईक करून ठेवा। धन्यवाद।